नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण पोह्यांचे अगदी छान क्रिस्पी असे वडे करणार आहोत। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान असे क्रिस्पी तयार होतात। चवीला तर खूपच सुंदर लागतात, अगदी झटपट होतात। त्यामुळे असे वडे तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। तर चला पोह्यांचे वडे करायला सुरुवात करूया। पोह्यांचे वडे करण्यासाठी इथे मी 2 कप पोहे घेतलेत। आता हे आपले कांदे पोहे करण्याचेच पोहे आहेत। आता काय करायचं, याच्यात पाणी घालायचं आणि एक 2 ते 3 वेळा पाणी घालून याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आता इथे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यात एक अर्धी वाटी पाणी घालून भिजत ठेवलेत। म्हणजे आपल्याला पोहे एकदम मऊ असे भिजवायचे आहेत। आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता हे पोहे मी 10 मिनिटं भिजवून ठेवले होते। बघा अगदी छान मऊ भिजलेत। आपल्याला अगदी चांगले पोहे भिजवून घ्यायचे आहेत। आता 3 बटाटे लहान साईजचे आहेत, ते उकडून त्याची सालं काढून घेतलेत। हे या पोह्यांमध्ये घालायचे। सुरुवातीला बटाटा आणि पोहे एकत्र चांगलं मळून घ्यायचं आणि आपण नंतर जे जिन्नस घालणार आहोत ते नंतर घालायचे। आता बटाटा आणि पोहे मळून आपल्याला त्याला असं आपण कणिक कशी होते आपली तसं आपल्याला त्याला करायचं आहे। असं चांगलं मळून घ्यायचं। बटाटाही चांगला मऊ उकडायचा। आता हे मळून घेऊया आपण। आता इथे मी हे चांगलं दाबून असं मळून घेतलं आहे। हे बघा असं कणिकच्या फॉर्ममध्ये ते झालं आहे तयार। असं पिठाला दाब देत देत मळून घ्यायचं। आता हे आपलं इथे मळून तयार झालं आहे। आता याच्यात आपल्याला घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा, थोडा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता मी थोडा आल्याचा तुकडा आणि एक 2-3 हिरव्या मिरच्या अशा जाडसर वाटून घेतल्या आहेत, ते याच्यात घालायच्या। त्यानंतर याच्यात मी एक मोठी ब्रेडची स्लाइस अशी मिक्सरला फिरवून घेतली, ती मिक्स करायची। म्हणजे आपण जेव्हा पोह्यांचे वडे तेलात घालतो ते असे थोडे सुटल्यासारखे होतात, खूप तेल ओढतात, तेलकट होतात। तसं होऊ नये म्हणून मी इथे ब्रेडचा चुरा घातला आहे। आता इथे एक मोठा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद असे सगळे मसाले याच्यात घालून घ्यायचे आणि याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात आपण पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे। बटाट्याचा आणि पोह्यांचा जो ओलावा असतो त्याच्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। असं दाबून दाबून मळायचं म्हणजे सगळे जिन्नस असे एकजीव होतात। आता हे मी व्यवस्थित मळून घेते। आता इथे हे आपलं मिश्रण मळून तयार आहे। आता हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि तुम्हाला ज्या साईजचे वडे करायचे आहेत तेवढं हातावर मिश्रण घेऊन त्याला शेप द्यायचा आहे। हातावर घेऊन थोडं व्यवस्थित दाबून त्याला प्रेस करायचं। खूपही जाड नाही करायचं, थोडं पातळ असं पसरून हे करायचं म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात। हे बघा आता इथे मी गोल आकाराचे वडे करते। तुम्हाला जो आकार आवडत असेल तुम्ही त्या आकाराचे वडे करा। अगदी सहज होतात, फक्त ते व्यवस्थित हातावरती दाबायचं आणि त्याला आकार द्यायचा आहे। आता असे मी वडे सगळे आधी करून घेते। आता बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं, बघूया तेल बरोबर गरम झालंय का। मिश्रणाची गोळी तेलात घातल्यावर ती लगेच वर आली म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम आहे। तेल खूप कमीही गरम नको किंवा खूप जास्तही गरम नको। जर कमी गरम असेल तर पोह्यांचे वडे ते खूप तेलकट होतील, तेल ओढून घेतील आणि जर तेल जास्त गरम असेल तर ते फक्त वरून भाजले जातील लगेच आणि आत आपले कच्चेच राहतील। त्यामुळे तेल असं मीडियम गरम पाहिजे। आता गॅस मीडियमच ठेवायचा आणि जेवढे कढईत बसतील तेवढे वडे आपण तेलात घालून घ्यायचे। सुरुवातीला लगेच हात नाही लावायचा, थोडं त्याला सेट होऊ देऊया। आता वडे थोडे तेलात कडक झाले की त्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे 1-1.5 मिनिट लागतो। बघा अजिबात तेलात सुटत नाहीत किंवा ते गार झाल्यावर तुम्हाला जराही त्याला तेल दिसणार नाही। खूप छान वरून असे क्रिस्पी वडे तयार होतात। आता याला छान असं गोल्डन रंग येईपर्यंत आपण मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे। आता इथे बघा, इथे हे वडे मी एकसारखे हलवत असे छान सोनेरी रंगावर तळून घेतलेत। आता हे तळलेत कसं समजायचं, तर तळल्यावरती ते आपोआप असे तेलावरती तरंगायला लागतात, म्हणजे हे वडे परफेक्ट तळले गेलेत। रंगही फार सुंदर आलाय। आता हे वडे आपण काढून घेऊया आणि राहिलेले वडे मी असेच करून घेते। आता इथे आपले पोह्यांचे वडे करून तयार आहेत।
आता हे वडे जर तुम्ही जवळून बघितलात तर याला अजिबात तेल नाही आहे आणि छान कुरकुरीत क्रिस्पी असे हे वडे तयार झाले आहेत. चवीला तर खूप छान लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे असे वडे नक्की करा. माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.